नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज स्टडी मॅथ या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत करतो। तर आपण पाहणार आहोत द 5 मिनिट शो, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या तलाठी भरतीला विचारले जातील असे संभाव्य प्रश्न। आणि आजचा आपला टॉपिक आहे नदी प्रणाली। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न, कावेरी नदीवर असलेला भारतातील दुसरा सर्वात मोठा धबधबा म्हणून कोणता धबधबा ओळखला जातो? तर पर्याय क्रमांक 1 आहे नोह कालिकाई धबधबा, त्यानंतर बी शिवसमुद्रम धबधबा, सी जोग धबधबा व डी बरेही पाणी धबधबा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिवसमुद्रम धबधबा। तर शिवसमुद्रम धबधबा हा कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। तर तो हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धबधबा आहे, ज्यावरती 1902 ला एक जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला होता, ज्यात निर्माण होणारी जलविद्युत ऊर्जा ही म्हैसूर, बंगळुरू आणि KGF म्हणजेच कोलार गोल्ड फील्डला पुरवली जात होती। तर याचं उत्तर शिवसमुद्रम धबधबा असेल। तर नोह कालिकाई धबधबा हा काय आहे? तर हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा असून हा मेघालयातील चेरापुंजी येथे स्थित आहे। यानंतर जोग धबधबा हा सर्वांना माहीतच आहे, जो सर्वात प्रसिद्ध धबधबा आहे, जो की कर्नाटकातील शरावती नदीवरती स्थित आहे। नंतर बरेही पाणी धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधब्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचा धबधबा असून जो ओडिसातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानामध्ये स्थित आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। दुसरा प्रश्न असा आहे की विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगामध्ये कोणती प्रमुख नदी वाहते? तर यामध्ये पाहायचं झाल्यास जसं भारताचा जर नकाशा पाहिला, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भारताचा नकाशा पाहिल्यास ही येथे विंध्य पर्वत, ठीक आहे, आणि येथे येतो सातपुडा पर्वत, सातपुडा। तर विंध्य आणि सातपुडा पर्वताच्या मधोमध नर्मदा नदी वाहते आणि त्याच्या खाली तापी असेल, ठीक आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल नर्मदा नदी, ठीक आहे। तर पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 3, पणजी शहर कोणत्या नदीच्या काठावरती स्थित आहे? तुम्हाला माहितच असेल पणजी ही गोव्याची राजधानी आहे। आणि या प्रश्नाचे आपण पर्याय पाहून घेऊ। जसं ए आहे मांडवी, बी झुआरी, सी साल, डी तेरेखोल। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मांडवी नदी। आणि मांडवी नदीला गोव्याची जीवनदायिनी किंवा जीवनरेखा सुद्धा म्हटल्या जाते। याच नदीला महादई किंवा महादई हे सुद्धा नाव आहे। तर या नदीवरती दूध सागर नावाचा प्रसिद्ध धबधबा पाहायला मिळतो। चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 4, ताप्ती आणि नर्मदा नद्या खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये येतात? जसे तुम्हाला माहित असेलच की तापी नदी आणि नर्मदा नदी या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणजेच त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत। तर भारतातल्या बहुतांश नद्या या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, जसे गंगा, गोदावरी, कृष्णा। पण या ज्या नद्या आहे या पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात। आणि भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र असल्यामुळे याचं योग्य उत्तर अरबी समुद्र असेल। प्रश्न क्रमांक 5, धुवाधार धबधब्याचा उगम खालीलपैकी कोणत्या नदीत होतो? पर्याय क्रमांक 1 महानदी, बी गोदावरी, सी नर्मदा आणि डी कृष्णा। तर मित्रांनो, धुवाधार धबधबा हा मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यामध्ये बेडाघाट येथे स्थित असून याचा उगम हा नर्मदा नदीवरती होतो। हा सुद्धा खूप प्रसिद्ध धबधबा आहे, ठीक आहे, आणि मध्य प्रदेशातील पर्यटन स्थळापैकी एक आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता की भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धबधबा कुठला? तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही मला सांगा की भारतातील पहिल्या क्रमांकाचा सर्वात मोठा धबधबा कोणता, आणि ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।